न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेले जे विद्यार्थी आहेत किंवा जे उमेदवार आहेत, या सर्व उमेदवारांची फेरतपासणी होणार आहे. या संदर्भातील ही बातमी आहे. या बातमीमध्ये काय आहे, ही लोकसत्ताची बातमी आहे, आजच्या पेपरची ही बातमी आहे. यामध्ये काय आहे हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत ते आपल्या चॅनलवरती आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तर लोकसत्ताची बातमी काय आहे? दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्यांची फेरतपासणी. ही पुण्यातील बातमी आहे. दिव्यांग प्रवर्गातून शासकीय नोकरी मिळवलेले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवाराची फेरतपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिव्यांग कल्याण विभागाला दिलेले आहे. एकूण 423 विद्यार्थी जे आहेत, उमेदवार आहेत, यांची फेरतपासणी होणार आहे. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली आहे का हे स्पष्ट होणार आहे. हे बोगस आहेत का, हे खरंच दिव्यांग होते का, या संदर्भातील ही माहिती मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र चेक करण्याकरिता, कारण काही दिवसापूर्वीच आपल्या सर्वांना माहिती आहे की युपीएससीला ही ठगवण्याचा प्रयत्न करून पूजा खेडकर नावाची जी मुलगी होती, हिने संपूर्ण युपीएससीला आणि संपूर्ण भारताला ओळख करून दिली की नाही, मी खरंच बनावट आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स ही बनावटही केली जाऊ शकतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पूजा खेडकर ही होती. मग या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला जाग आली आणि यामध्ये पुण्यातील स्टुडंट राईट असोसिएशन राज्याच्या आरोग्य विभागाकडे बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवलेल्या संशयितांची यादी दिली. त्यांनी जे स्टुडंट राईट असोसिएशन जी आहे, विद्यार्थ्यांची संघटना आहे, यांनी ही विद्यार्थ्यांची म्हणजे बनावट प्रमाणपत्र विद्यार्थ्यांची पूर्ण जणांची यादी दिली. जे 423 जण आहेत टोटल, त्यामध्ये फेर वैद्यकीय तपासणी मागणी केली होती. त्यांची दखल आरोग्य विभागाने दिव्यांग आयुक्त कार्यालयास वैद्यकीय तपासणीचे निर्देश दिले आहे आणि त्यानुसारच आता पुढील प्रक्रियेसाठी आरोग्य विभागाच्या सहसंचालक जे आहेत त्यांना आरोग्य विभागाच्या दिव्यांग विभागातील आयुक्तांना पत्रही दिलं आणि त्यानुसार विविध विभागामध्ये नियुक्ती मिळवलेले जे बोगस 359 जण, तर बीएमसी अंतर्गत जे लागलेले शिक्षण विभागात जे नियुक्ती मिळवलेले विद्यार्थी आहेत हे 64, असे एकूण 423 दिव्यांग कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्राधिकाऱ्यामार्फत फेरतपासणी करण्याकरिता कारवाई करावी अशी त्या ठिकाणी स्टुडंट राईट्स असोसिएशन कडून मागणी करण्यात आली आणि ही मागणी केल्यानंतर आता ती तपासणी सुरू झालेली आहे. बाकी सर्व जे विद्यार्थी जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जर नोकरी या माध्यमातून जर मिळवत असाल तर नक्कीच आपण कुठे ना कुठेतरी फसगत होणार आहे. याकरिता आपण हे जे डॉक्युमेंट आहे किंवा हे जे कागदपत्र आहे हे काढून कायमस्वरूपी नोकरीच्या ब्लॅकलिस्टमध्ये किंवा परीक्षेच्या ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यास टाळा. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्या मेहनतीनं पास व्हा, स्वतः अभ्यास करा आणि इतर विद्यार्थ्यांचं जे काही त्यांचं प्रवर्गातून मिळणारं जे आरक्षण आहे ते खाऊ नका, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना तरी ती नोकरी मिळेल. परंतु आपण पूजा खेडकर सारख्या प्रकरणाला पुन्हा जाग जर आणत असेल आणि महाराष्ट्रामध्ये या सर्व गोष्टी होत असेल तर हे स्पर्धा परीक्षा जे प्रामाणिकपणे करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काळीमा असणार आहे आणि स्वतःही स्पर्धा परीक्षा करताना स्वतःच्या फॅमिली, स्वतःच्या परिवाराची इज्जत आपण दावर लागत आहोत आणि पैशात ह्या सर्व गोष्टी होणं शक्य आहे, पैशात या सर्व गोष्टी शक्य आहे, परंतु एकदाची तुमची बदनामी झाली ते कायमस्वरूपी संपूर्ण महाराष्ट्रालाही माहित होईल आणि तुमच्या गावात आणि तुमच्या तालुक्यात सुद्धा तुमची बदनामी होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही अशी जी सर्टिफिकेट्स आहेत हे काढण्यात टाळा, कारण महाराष्ट्रामध्ये खूप अशी प्रकरणं आहेत. ही तर फक्त दिव्यांग प्रवर्गातील आहे, परंतु आपल्याला माहित आहे खेळाडू करिताही विद्यार्थी प्रमाणपत्र काढत आहेत, ते टाळा विद्यार्थी मित्रांनो. नंतर इतर जे प्रमाणपत्र काढण्याचं जे काही प्रकरण चालू आहे किंवा टोळी ह्या सर्व गोष्टी करून घेत आहेत पैशाच्या स्वरूपात, हे सुद्धा टाळा, जेणेकरून पुन्हा दिव्यांगाचं झालं तर खेळाडूच्याही याच्यातून या सर्व गोष्टी होऊ शकतं. म्हणून यापासून तुम्ही सावध राहा विद्यार्थी मित्रांनो. याकरिता हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे दिव्यांगाच्या स्वरूपातील विद्यार्थी हे करणं चुकीचं आहे की काय आहे, हे डोळे उघडणं गरजेचे आहे की नाही आहे, याकरिता आपण माझ्या या व्हिडिओला बघून कमेंट द्या, जेणेकरून विद्यार्थ्यांनाही याचा अनुभव यायला पाहिजे आणि विद्यार्थी यात स्वतःहून बदल करायला पाहिजे, जेणेकरून कायमस्वरूपी असे प्रकरण आपल्या महाराष्ट्रात व्हायला नको. याकरिता हा व्हिडिओ बनवला होता. धन्यवाद.